घोसरवाडकरांना लवकरच शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा. आमदार यड्रावकर यांचं आश्वासन. 1,28,00,000 रुपयांचं निधीतून जलजीवन योजनेचा शुभारंभ. घोसरवाडकरांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार असून गावाला शुद्ध, मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून घोसरवाडमध्ये पेयजल योजनेसह सोलर सिस्टम, आधुनिक फिल्टर हाऊसच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे गावाला पुरेसा पाणी पुरवठा होणार असून ग्रामपंचायतीच्या वीज बिलात मोठी बचत होणार आहे. घोसरवाड गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपण स्वीकारली. आतापर्यंत अनेक विकास कामं पूर्ण झाली. यापुढेही घोसरवाडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा निर्धार आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केला. घोसरवाड इथं 1,28,00,000 रुपयांच्या निधीतून जलजीवन योजनेचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी बोलताना यड्रावकर पुढे म्हणाले, घोसरवाड गावाच्या सर्वांनी विकासासाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीच्या माध्यमातून गावाचा चेहरा-मोहरा बदलतोय. गावातील सर्वच प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून होता. पेयजल योजनेच्या माध्यमातून सदरचं काम येत्या काळात पूर्ण होईल आणि लवकरच घोसरवाड गावातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार आहे. यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेन असं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी सरपंच साहेबराव साबळे, उपसरपंच रेश्मा विरंगे, विजितसिंग शिंदे, मयूर खोत, बाबूराव पवार, धनपाल जुगळे, बाळसिंग मिसाळ, अनिल अकिवाटे, प्रमोद कांबळे, राकेश कागले यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवार न्यूजसाठी बाळासाहेब कोकणे, घोसरवाड.